हॅलो. चला मॅचला आपण सुरुवात करूयात. मॅच क्रमांक 3 इथे पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहात डोंगरवाडी आणि त्यांच्याच विपक्षामध्ये वेनगाव संघ आहे. हा देखील सामना 4 षटकांचा पाहायला मिळेल. दोन्ही संघांना नोंद घ्यायची आहे. दोन्ही टीमला विनंती असेल आपला 12th मॅन पाठवायचा आहे आणि ते दोन्ही टीमचा 12th मॅन आहे. दोन्ही टीमचं मनपूर्वक स्वागत. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. अगदी इनफिल्डला भेट देऊन बॉलला पाठवला आउटफील्ड मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती ते दमदार सुरुवात पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती हा पहिला बार आणि पहिला चौकार. हरिश्चंद्र यांच्या बॅटमधून मात्र पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती 4 धाबा अर्थातच रवीवरती केले. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. दोन्ही टीम मात्र बलाढ्य आहे. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. एका बाजूला वेनगाव संघ आपण पाहता खरं तर विजय यांच्या नेतृत्वात खेळणारा हा संघ आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अगदी हरिश्चंद्र नारायणाने यांचा हा संघ आपण पाहतात तो म्हणजेच डोंगरवाडी. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. टॉप पेज आहे. जेलची संधी. फाईन लेगला खेळाडू आहे त्या ठिकाणी. अगदी चौकारानंतर झालेला हा कमबॅक सुरेख पाहायला मिळतोय. चौकारानंतर डॉट बॉल नंतर मात्र तिसऱ्याच बॉलवरती विकेटचं पतन. इथे फलंदाज होईल बाद. पहिला धक्का इथे लागतोय. 4 या धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना डोंगरवाडी संघाला फलंदाज हरिश्चंद्र बॅक टू दी पेव्हिलियन. फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अरुण आहेत आणि पहिलाच बॉल खेळण्यासाठी आपण पाहतायत अरुण मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, परंतु पहिलाच बॉल इथनं बीट झालाय. डॉट बॉल. खरं तर नवीन बॅटर आपण पाहता स्ट्राईकवरती. इथे लो फुल टॉस. ऑन साईडला स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क आहे का नाही यस पंच इथे सांगतायत. इथे हा चेंडू जाईल सरळ. 22च्या माध्यमातून धावा मिळतील 4. नशिबात 7 मिळते या चेंडूवरती. अगदी चेंडू चांगला होता, परंतु यष्टांच्या मागे बॉलला पकडता आलं नाहीये आणि इथून 4 धावा मिळतील. सुरुवात इथे नक्कीच दोन्हीही टीमकडून चांगली पाहायला मिळते. दोन्ही टीमला या मॅचमध्ये चांगला खेळ करायचा आहे. दोन्ही टीम एकाच ताकदीच्या आहेत. आतापर्यंत 5 बॉलमध्ये 8 धावा जमा केल्यात. आता शेवटचा बॉल शिल्लक राहिलाय. क्रॉस बॅट हिट खेळण्याचा प्रयत्न आधीच सफल झाले होते. फायनली क्लिअर करायची होती. गॅप शोधायचा होता, परंतु इथे बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथे निर्धाव चेंडू आलाय. षटक पहिलं संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 1 गडी बाद. 8 धावा आहेत आणि इथे तेजस आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तेजस खरं तर त्यांच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य आपण पाहता मागील 3 दिवस आणि आज देखील तो इथे नक्कीच आपण पाहता तिथे सज्ज झालाय. खरं तर ऑल इंडियाच्या भूमिकेमध्ये तेजस असतील, त्यानंतर आमच्या अजून छोटे जे प्रेक्षक आणि छोटे आमचे जे खेळाडू आहेत अगदी ते ऑल इंडियाच्या भूमिकेत आहेत. त्या सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. आणि ऑल इंडियन्सना सुवर्ण संधी आहे. कॅच पकडा आणि प्राइज मिळवा. मॅच ऑन. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल हुक केलाय. गॅपमध्ये बॉल खेळलेत. इथे आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थांबणार नाहीये आणि एकाच टप्प्यावरती चेंडू फरार होतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर होतोय. धावा मिळते या चेंडूवरती 4. फटका दमदार होता या ठिकाणी. आधीच मुवमेंट या ठिकाणी पाहायला मिळाले. आधीच शपथ झाले आणि अगदी शॉर्ट ऑफ प्लेनवरती इथे 4 धावा पाहायला मिळत आहेत. 4 धावा मिळाल्या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल
12 धावा आहेत पहिल्याच बॉलवरती 4. ज्या प्रकारे डावाची सुरुवात झाली त्या प्रकारे मात्र याही ओव्हरची सुरुवात पहिल्याच बॉलवरती आपण पहिला चौकार आला होता पहिल्या ओव्हरमध्ये, परंतु सेकंड ओव्हरमध्ये देखील तशाच प्रकारची सुरुवात. हॅलो 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 येस. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करूया. थोडासा टेक्निकल इश्यू होता या ठिकाणी. इथे गुडलाईन स्पॉटचा बॉल बॅकफूटवरती आले, परंतु त्यानंतर पंच केलेला हा फटका दमदार आहे आणि बॉल जाईल सरळ काऊ कॉर्नर रिझर्वमधून अगदी सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धाबा पाहायला मिळतील. इथे षटकार आलाय. खरं तर बॅटिंग ऑर्डर भरपूर चांगली पाहायला मिळते. विकेट आल्यानंतर देखील इथे चांगले फटके पाहायला मिळतात. नारायण यांच्या बॅटमधून हा षटकार पाहायला मिळतोय. नारायण यांच्या बॅटमधून एक चौकार देखील आलाय. इथे फटका फसलाय, परंतु अगदी हलक्या हाताने बॉल अगदी पाठवलाय सरळ व्ही शेपमध्ये. लॉंग ऑफला खेळाडू आहेत तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. एकाच बॉलवरती 2 खेळाडूंचं नशीब मात्र इथे ऑन आहे. एकही फलंदाज बाद नाही. +2 धावा इथनं मिळतील. 1+1 2 धावा पाहायला मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. यॉर्कर लेन चॉप केलाय. फटका हा देखील चांगला आहे. पुन्हा एकदा व्ही शेपमध्ये बॉल. आता मात्र लॉंग ऑन रिझर्वमध्ये, परंतु थोडीशी आउटफील्ड थोडीशी मध्ये रनिंग बिटवीन द विकेट कमी पडली. थोडेसे कमी धावले, लेझी खेळलेत आणि इथे आपण पाहतात इथे पहिला धक्का लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाजाला परतावं लागेल, अर्थातच अरुण यांना जावं लागेल डगआउटमध्ये.
ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत या ओव्हरमध्ये अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसला. यष्टांचा मागे विजय आहेत, चुका होणार नाही आहेत आणि मागील बॉलवरती विकेटचा सिलसिला सुरू झाला आहे. तिथून आता सातत्याने हा दुसरा धक्का पाहायला मिळेल. अगदी रनआउटचा विकेट आणि तिथून आता मात्र कॅच आऊट झालेत. मागील 2 बॉलवरती मात्र 2 धक्के लागलेले आहेत. इथे अजून एक फलंदाज बाद. आता टॉप ऑर्डर इथे पूर्णपणे बाद झालाय. आता नारायण यांना देखील परतावं लागेल पवेलियनमध्ये. धावांचा विचार केला तर धावा फुलकावरती स्थिरावलेल्या अवस्थेमध्ये तब्बल 25 धावा आहेत. सध्या कमबॅक चांगलं झालं या ठिकाणी. मागील ओव्हरमध्ये चौकार षटकार देखील पाहिले, परंतु याही ओव्हरमध्ये चौकार षटकार आलेत आणि तदनंतरचा हा कमबॅक, चांगली गोलंदाजी. यॉर्कर लेंथ ऑन साईडला खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु इथे पुन्हा एकदा हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सुंदर कमबॅक. पहिल्या बॉलवरती वाईड जरूर आला होता, परंतु तदनंतर सिंगल नंतर षटकार जरूर आला आणि तिथून मात्र चांगली गोलंदाजी. अगदी स्ट्राईकवरती समीर होते. पहिलाच बॉल खेळत असताना मात्र त्याच्यासाठी यॉर्कर लेंथ, परंतु डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 25 धावा आहेत. 8.33च्या सरासरीनं आतापर्यंत धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु अशाच प्रकारे धावा आल्या तर 32 ते 35 धावा बनवू शकतात. परंतु या ओव्हरमध्ये टार्गेट करावं लागेल. मनामध्ये एक टार्गेट घ्यावं लागेल की या ओव्हरमध्ये 15 ते 20 धावा कुटायच्या आहेत. जर का मैदानाच्या आत तुम्हाला मोठे फटके आले तर नक्कीच ही धावसंख्या होऊ शकते. पहिलाच बॉल बॅकफुटवरती पंच आणि त्यानंतर इथे षटकार. इथे आयवा कॅच झाली असती तर नक्कीच ऑल इंडियाला इथे प्राइज मिळालं असतं. कॅच इथे मिळवायची होती ती. त्याबरोबर आता ऑल इंडियाच्या भूमिकेमध्ये नक्कीच ऑल इंडियाच्या भूमिकेमध्ये विशाल होते आणि विशालने इथे मी तर म्हणेन कॅच सोडली, प्राइज देखील सोडलंय. स्ट्राईकवरती बॅटर अविनाश. इथे फटका फसलाय, कमबॅक केलाय. जेलची संधी आहे, जेल होईल का? यस, जेल कॅरी झालाय. षटकाराचा प्रति उत्तर विकेट न देत असताना गोलंदाज फलंदाज वेलबाद आणि धक्का इथे अजून एक लागतोय. बॅटिंग करत असताना डोंगरवाडी संघाला. फलंदाज अविनाश, बॅक टू द पॅव्हिलियन.
हॅलो. इथे पहिल्या सत्रामध्ये 37 धाबा झाल्यात आणि 38 धाबा संख्येचा टार्गेट मात्र वेणगाव संघासमोर दिलाय. तर चला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल ती म्हणजेच एका बाजूला आनंदवाडी संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहायला मिळेल ती सारसाई संघ आहे. चला दोन्ही टीम आपण टॉससाठी यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होतो आणि टॉस आपण करूयात. चला दोन्ही टीम आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. चला मॅच ऑन. इथे 38 धाबा संख्येचा पाठलाग करायचा आहे. चला म्हणजे जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर. पहिलाच बॉल ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु अगदी हा चेंडू आपण पाहता 30 या सर्कलमध्ये स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचलेत. इथे बॉल इथे चांगल्या प्रकारे अडवण्यात आला, परंतु पहिल्या बॉलवरती ही पहिली सिंगल पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती पहिली सिंगल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण का उशीर करतायत. चला आनंदवाडी संघ आणि सारसाई संघ आपण आपल्या कॅप्टनला टॉससाठी पाठवायचं आहे. शॉर्ट प्लेन बॉल इथे हुक केलाय, फटका चांगला आहे, अगदी लॉंग लेग रिजन मध्ये बॉलला पाठवलंय. बॉल जाईल सरळ एक टप्पा घेत. यस पंच तिथे आता शहानिशा करतील, पाहतील संदर्भासहित स्पष्टीकरण. चला तिथे आमचे प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांनी जर बघितलं असेल आपण लगेच कळवायचं आहे चौकार आहे की षटकार. यस इथे 6 धावा मात्र पंचांनी जाहीर केलेल्या आहेत. 6 धावा मिळतील या चेंडूवरती. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 7 धावा. सध्या तरी चांगली सुरुवात पाहायला मिळते वेणगाव संघाच्या माध्यमातून. जसा विजय मात्र स्ट्राईकवरती आला त्याच्या बॅटमधून मात्र षटकार पाहायला मिळतोय. सध्या तरी हरिश्चंद्र यांच्यावरती आक्रमणाला सुरुवात झाली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये. इथे हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, वेग चांगला होता परंतु इथे अगदी टप्पा पडल्यानंतर डीप राहिला चेंडू. कमबॅक करत असताना डॉट बॉल. जर का सामना जिंकायचा असेल तर सातत्याने डॉट बॉल फेकावे लागतील, सातत्याने विकेटचा विचार करावा लागेल. इथनं सातत्याने तुम्हाला फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये चांगली फिल्डिंग करावी लागेल. नेहमीच तुम्हाला इथून आता क्वालिटीची फिल्डिंग आणि क्वालिटीची गोलंदाजी करावी लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला वेणगाव संघाला देखील सातत्याने धावा बनवाव्या लागतील. ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची संधी आहे, संधी निर्माण झाली आहे आणि निर्माण झालेल्या संधीचा झालाय इथे मी तर म्हणेन नाश. अर्थातच कॅच पकडायची होती, कॅच सोपी होती परंतु शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी कॅच ड्रॉप झाले. कॅच कोणाची होती? विजयची, ज्यानं षटकार खेचला होता. त्याच्यामध्ये क्षमता आहे, तो सामना लवकर फिनिश करतो आणि त्याला बाद करण्याची संधी इथे स्वतःहून चालून आली होती परंतु शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली आहे. चला सारसाई संघाचे कॅप्टन आलेत आणि आनंदवाडी संघ आपण सुद्धा आपल्या कॅप्टनला लगेच पाठवायचं आहे टॉससाठी. चला आनंदवाडी टीम
दोन्ही संघाला विनंती असेल, जेव्हा तुम्ही टॉसला येता जे काही आपले प्रवेश फी आहे ते आपण जमा करायचे आहे. प्रवेश फी जमा झाल्यानंतरच मॅच ऑन होईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. येस, आपण टॉस करून घेणार आहोत. टॉससाठी इथे विनोद आलेले आहेत आणि विनोदांना विनंती असेल, विनोद कातकरी एक स्टार क्रिकेटर आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. विनोद कातकरी यांच्या शुभ हाताने आपण टॉस करतोय. येस, आनंदवाडी इथे कॉल करेल. काटा असा कॉल. येस, काटा आलाय. टॉस जिंकला आनंदवाडी आणि बॅटिंगचा निर्णय. दोन्ही टीमला विनंती असेल आपली प्रवेश फी आपण जमा करायची आहे आणि त्यानंतर मॅच ऑन होईल. येस, या चेंडूवरती यस पंचा 2 धाबा आल्यात ना. 2 धाबा आल्यात. 2 धाबा संख्येच्या मदतीने 12 धाबा झाल्यात. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली सुरुवात. षटक क्रमांक दुसरं इथे डोंगरवाडी संघाच्या माध्यमातून समीर आणि समीरला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. चला मॅच ऑन करायची आहे. अगदी वेळेचा विचार केला तर 2:35 झालेले आहेत. इथून मॅच लगेच स्टार्ट करायचे आहे. आता येणारे समीकरण राहील या मॅचमध्ये. येणारे 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये अजूनही 26 धाबा संख्येची गरज. परंतु पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती नक्कीच आपण पाहतायत पहिलाच बॉल हा डॉट पाहायला मिळतोय. सातत्याने इथून गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. इथे ओव्हरपिच बॉल फटका इथे फसलाय की काय. डीप मध्ये खेळाडू आहे, त्यांच्या वेगाच्या बाहेर बॉल जाईल सरळ लॉंग ऑफला बेट करून सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धाबा. याच विजयचा कॅच अगदी लॉंग ऑफ मिडॉनला सोडलं होतं आणि त्या फलंदाज त्या मैदानाच्या आतमध्ये अगदी अटॅक करतोय मैदानामध्ये. सध्या तरी कॅच ड्रॉप झाल्यानंतर इथे फलंदाज आपली ताकद दाखवतोय. फटका भरपूर चांगला होता त्या ठिकाणी. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल 18 धाबा आहेत. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण तयारीत राहायचं आहे. इथे फुलटॉस बॉल पुन्हा एकदा स्वीप केलाय. गॅपमध्ये बॉल आहे. आउटफील्ड फास्ट. इथे शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग परंतु दुसऱ्याचा मानस आहे आणि धाडस देखील दाखवण्यात आलंय आणि या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 20 या धावफलकावरती. सध्या तरी चांगली स्कोर चांगल्या धाबा आतापर्यंत जमा केलेल्या आहेत. बॅटिंग करत असताना वेनगाव संघाने 38 धाबा संख्येचा टार्गेट या ठिकाणी चेस करायचा आहे. आतापर्यंत 20 बनल्या गेल्यात म्हणजेच अर्धा रस्ता पार केला. अजूनही अर्धा रस्ता पार करायचा आहे. ऑन साइडला उडवलाय. फटका फसलेला आहे. जेलची संधी. जेल महत्वाचा आहे आणि यस कॅच कॅरी झाली आहे. विजय यांना परतावं लागेल. पवेलियन मध्ये पहिला धक्का लागतोय वेनगाव संघाला. 20 या धावफलकावरती फलंदाज झालाय बाद.
हॅलो. येस, या ठिकाणी आपण पाहतायत 21 धावसंख्येवरती अजून एक फलंदाज बाद झाला. अगदी जिथून विजयी बाद झाला ना तिथून सातत्याने वेणगाव संघ आता बॅकफूटवरती पाहायला मिळेल. कारण की लगातार मात्र 2 विकेट या ठिकाणी पाहायला मिळाले. रवी देखील स्वस्तात बाद झाला, परंतु सागर त्याला देखील जास्त काही करता आलं नाही आहे या मॅचमध्ये. परंतु आता इथून समीकरण बदललंय. आता उर्वरित समीकरण या ठिकाणी पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आहेत. येस, अजून एक बॉल आहे या ओव्हरचा. अगदी शेवटचे 7 बॉल आहेत आणि शेवटच्या 7 बॉलमध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी जवळपास 17 धावसंख्येची गरज. 7 बॉल 17ची गरज. शॉट ऑफ लेन बॉल. इथे झेलची संधी आहे. फर्स्ट स्लिप मध्ये खेळाडू आहेत. चांगला जजमेंट आणि इथे अजून एक फलंदाज बाद. अगदी या मॅचचा प्राइज विकेट मिळाला होता विजेचा आणि तिथनं आपण पाहतात सातत्याने विकेट आणि विकेट. अगदी ज्या प्रकारे आपण पाहतात पत्त्यांचा बंगला आपण बनवतो, एखादी हवेची झुळक घेतो आणि ज्या प्रकारे तो अगदी बंगला कोसळतो ना, त्या प्रकारे सध्या तरी वेणगाव टीमचा डाव आता इथे कोसळलाय. त्या दरम्यान रोशन पवार यांचं इथे आगमन झालं. वेलकम आहे रोशन. खरं तर आपल्या परिसरातले एक स्टार क्रिकेटर, सातत्याने त्याची चर्चा असते आणि सातत्याने आयकॉन स्पर्धेमध्ये त्याची निवड केली जाते. रोशन, आपलं मनपूर्वक स्वागत. ओम साई चषक मोहाची वाडी या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज रोशन पवार यांची टीम इथे पाहायला मिळेल आणि त्यांची बॅटिंग देखील पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच भरपूर चांगली पाहायला मिळणार आहे, कारण की आनंदवाडी देखील या परिसरातला एक दादा संघ आहे. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. रफ अँड टफ सामना होईल. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 मध्ये आता इथे बनवायच्या आहेत त्या 17 धावा. सुरुवातीला असं वाटलं होतं की वेणगाव संघ हा सामना लवकरात लवकर जिंकेल, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी केलेला कमबॅक सुंदर पाहायला मिळाला. अरुणचं मी खऱ्या अर्थानं खरोखर कौतुकच करेन. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना फक्त 1च धाव खर्च केली आहे आणि जवळपास 3 फलंदाजांना बाद केलं. अप्रतिम गोलंदाजी, कमबॅकिंग ओव्हर या ठिकाणी पाहायला मिळालं. शेवटचे 6 बॉल आहेत. 17ची गरज. स्ट्राईकवरती बॅटर. क्रॉस बॅटेड. फटका सजवलाय. फटका दमदार आणि बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेग. सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा सॉफ्ट सिग्नल. षटकार आलाय. पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार. इथून पहिल्याच बॉलवरती मॅच आता ऑन झाली आहे. या 6 धावा आहेत. स्ट्राईकवरती बॅट्समन रुपेश आणि रुपेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. मॅच इथून पुन्हा एकदा ऑन झालेली आहे. सध्या तरी प्रयत्नांचे पराकष्ट आहे. दोन्ही संघ करत आहेत. चांगली लढत आहे. मगाशी जे म्हटलं की या देखील मॅचला मजा येईल, कारण की डोंगरवाडी संघाकडे देखील एक चांगला बॉलिंग अटॅक आहे, परंतु दुसऱ्या बाजूला वेणगाव संघाकडे चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. परंतु सध्या तरी या मॅच मध्ये टॉप ऑर्डर ढासळलं, मिडल ऑर्डर ढासळलं, परंतु रुपेश चांगली बॉलिंग करत आहेत, अगदी चांगली बॅटिंग करत आहेत. परंतु इथे हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर रिटर्न क्रीज होती, त्याच्याही बाहेरचा हा चेंडू. पंचाने सांगितलं की इथे हा बॉल वाईड आहे. आता 5 बॉल बाकी आहेत. 5 मध्ये 10 बनवायचे आहेत, म्हणजेच प्रत्येक बॉलवरती 2 धावा येणं महत्त्वाचं. एकात दुसरा डॉट बॉल, एकात दुसरा विकेट. डोंगरवाडी टीम कमबॅक करू शकते. इथे हा चेंडू चांगला आहे. अवे फ्रॉम दी बॉडी. बॅटर पासून दूर चेंडू होता, परंतु यॉर्कर लेंथ वरती चेंडू. अगदी चांगला बॉल. अगदी जी बॅटरची क्रीज आहे त्या क्रीज मध्ये हा चेंडू आणि अगदी यॉर्कर लेंथ. डॉट बॉल आलाय. मॅच पुन्हा एकदा रंगत स्थितीमध्ये. 4 बॉल आहेत. 4 मध्ये बनवायचे आहेत 10. ऑन साइडला उडवलाय. फटका दमदार आहे. प्रॉपर टायमिंग आणि चेंडू सीमारेषा बाहेर फेकून दिलाय. अगदी महत्वाच्या मुवमेंट वरती आलेला हा दमदार षटकार रुपेशच्या बॅटमधून. बिग हिट. मॅच पुन्हा एकदा ऑन झाली आहे. खरं तर मॅच अगदी अप अँड डाऊन, चढाव उतार होताना मॅच पाहायला मिळते, परंतु हा सामना मात्र कोणता संघ जिंकणार? क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये, शेवटची धाव जोपर्यंत चेस केली जात नाहीये, तोपर्यंत कोणता संघ जिंकणार हे सांगणं फार कठीण असतं. इथे शॉट आपले चुकीचा चेंडू आहे. क्रॉस बॅट येत नाही. इथे आपण बघतात अजून एक बिग हिट. 6 मध्ये बनवायच्या होत्या. इथे आपण पाहिलं 17 आणि 3 षटकार आले. सामना जिंकलाय तो वेणगाव संघाने. अभिनंदन बॉईज. परंतु हार्ड लक टीम डोंगरवाडी संघ. अगदी 3ऱ्या षटकामध्ये अरुणची मेहनत या ओव्हर मध्ये फुकट गेलेली आहे असं म्हणावं लागेल. परंतु हार्ड लक, तुमचे प्रयत्न भरपूर चांगले झाले, परंतु शेवटच्या मोमेंटला सामना सोडावा लागला. चला दोन्ही टीम